वेगवान स्वरूपातल्या बातम्या। नवी मुंबईच्या खारघरमध्ये मुस्लिम धर्मीयांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। काल या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्यामुळे खारघर स्थानकावर मुस्लिम बांधवांनी तुफान गर्दी केली। रात्री उशिरा कार्यक्रम संपल्यामुळे रेल्वे स्टेशनवर रात्र काढून पहाटे ट्रेनने हे बांधव घरी निघाले। भांडूपमध्ये नामांकित शाळेत विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्याची घटना घडली। या मुलीवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 150 सीसीटीव्ही फुटेजेस तपासूनही पोलिसांच्या हाती अजून काहीच लागलेलं नाहीये। दरम्यान खुलासा होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालकांनी केली आहे। फक्त ओव्हरटेक केलं म्हणून खारघरमध्ये एका व्यक्तीला ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ओव्हरटेक केल्याचा राग मनात धरून आरोपीने तरुणाचा पाठलाग केला आणि त्यानंतर हेल्मेट डोक्यात मारलं, ज्यामुळे रक्त साकळून तरुणाचा मृत्यू झालाय। धाराशिवमध्ये आमदार सुरेश धसांचा पीए असल्याचे सांगून एका व्यक्तीने मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी पैशांची मागणी केली। दरम्यान या व्यक्तीला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले। अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीवर चाकूने वार करत तिची हत्या करण्यात आली। पुलावरून जात असताना या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। दरम्यान रुग्णालयात नेईपर्यंत तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली। अंबरनाथमधील ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपी राहुल भिंगारकर याने तरुणी सीमा कांबळे हिच्याकडून पैसे घेतले होते, मात्र राहुलने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याच वादातून त्याने सीमाची हत्या केली। पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलंय। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याच्या 3 भावांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय। मात्र तरीही यापैकी एका भावाने मृत मुलीच्या घराबाहेर दारू पिऊन धिंगाणा घातला। जामीन नाही झाला तर AK-47 घेऊन येतो अशी धमकी या तरुणाने दिली आहे। विक्रोळी कन्नमवार नगर 1 मधील मुंबई पोलीस वसाहतीतील 213 या इमारतीचा काही भाग कोसळला। सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नसून सगळ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। बनावट जामीनदारांचा रॅकेट पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय। वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे। गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी वकिलांच्या मदतीने जामीनदार तयार केले जात होते। डोंबिवलीतील बैलांचा झुंजीनंतर आता मेंढ्यांची झुंज लावली जात होती। ही झुंज पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 25 ते 30 जणांचा शोध सध्या सुरू आहे। पुण्यातील PMPL प्रशासन दिव्यांगांसाठीचे नियम पायदळी तुडवत आहे। दिव्यांग नागरिकांना बस पकडायची असल्यास बसच्या दरवाजावर बझर वाजणं अपेक्षित आहे, मात्र 90% बसमधील बझर सिस्टीम खराब आहे। पेट्रोल पंप किंवा धाब्यावर थांबून मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांची मागची ताडपत्री लुटणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी जेरबंद केलं। कारवाईत आयशर टेम्पोसह 14,40,000चा मुद्देमाल जप्त केलाय। यातील एक आरोपी गुजरातच्या गोधरा हत्याकांडाचा जन्मठेप्याचा शिक्षा भोगताना पेरोलवर असताना फरार झाला। नागपुरात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। ऑनलाईन तिकीट फुल झाल्यामुळे प्रत्यक्ष तिकीट घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। RTE योजनेअंतर्गत केवळ फॉर्म भरून घेतले जात आहेत, मात्र इंग्रजी शाळांना मिळणाऱ्या सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप मेस्टा संघटनेने केलाय। आगामी काळात योजनेचं अनुदान वेळेत न मिळाल्यास पालकांकडून शाळेची फी वसूल केली जाईल असा दावा मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी केलाय। रांजणगाव MIDC 40 ते 50 कामगारांना मजुरी न देता त्यांना एका खोलीत डांबून ठेवत मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी दोघांवर अटक करण्यात आली आहे, तर 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 70 लाख नवीन मतदार वाढले असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। या वाढलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्याची मागणीही राहुल गांधींनी केली आहे। शिर्डीतील 7,000 मतदारांचे पत्ते एकाच इमारतीतले असल्याचा मोठा दावा राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये गडबड झाली आहे असं म्हणत राहुल गांधींनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी माफी मागावी, आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही निंदा करताय। महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशी टीका फडणवीसांनी केली आहे।
राहुल गांधी अजून बेशुद्ध अवस्थेत आहेत. राहुल गांधींनी पराभवाचं आत्मचिंतन करायला हवं असं खोचक प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलंय. सगळ्या व्यवस्था बोगस आहेत, हा भ्रम लोकांमध्ये पसरवायचा हा शहरी नक्षलवाद असल्याचीही टीका शेलारांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या प्रकरणावरून हायकोर्टानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसं वाढलं ते सांगा असा सवाल करत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. प्रकाश आंबेडकरांची मागणी हायकोर्टानं मान्य केली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर निवडणूक विभागानं व्हिडिओग्राफी का केली नाही, नियमांचं पालन का केलं नाही असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय. तसंच आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत अशी ही मागणी आंबेडकरांनी केली. राज्यातलं सरकार सरळ मार्गाने आलेलं नाही. मतदानावेळी 76 लाख मतं कशी काय वाढली असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केलाय. हेच वाढलेलं मतदान घोटाळा असल्याचाही आरोप राऊतांनी केलाय. एक महत्त्वाची बातमी आहे. मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह दावा केलाय. एका मुलाखतीत राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दावा केलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. तर त्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केलाय. या संदर्भातलं एक ट्विट आहे. हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वात नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीनं इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख. हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसाकडून केला जातोय. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामूर्खानं आपल्या तोंडाला टाळं लावावं. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत. आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे. हा विषय तसा फार जुना आहे, मात्र याला नव्यानं वाचा फोडणं सोपं नाही असं अडसूळ म्हणाले. अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघात उभाटा पक्षाला मोठा धक्का बसलाय. उभाटाच्या माजी तालुका प्रमुखांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय. नवनियुक्त्यांमुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज असल्याची भावना त्यांनी सांगितली. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी संभाजीनगरचा दौरा केला. यावेळी ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर माजी नगरसेवकांसोबतही चव्हाणांनी भेट घेतली. भरत गोगावलेंनी दिलेल्या 2 दिवसाच्या अल्टिमेटम नंतरही रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झाला नाही. दरम्यान गोगावलेंनी पुन्हा पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असा दावा केलाय. मुख्यमंत्री 2 दिवस दिल्लीत होते, त्यामुळे निर्णयासाठी आणखी 2 दिवस लागतील असं गोगावले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा संजय राऊत मूर्ख माणूस असल्याची जहरी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. एका बंद खोलीत टीका करणं, निंदा नालस्ती करणं हा राऊतांचा गुण असल्याचंही प्रत्युत्तर नारायण राणेंनी दिलंय. कोथरूडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचे प्रश्न जलद गतीने मार्गी लावा असे निर्देश नामदार चंद्रकांत पाटलांनी दिलेत. त्यासाठी सरकारकडून निधी आणणार अशी ही ग्वाही पाटलांनी दिली आहे. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय, तर हल्ला झालेल्या 3ऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्यापही सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. शिर्डी हत्याकांडातील हत्येचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय. नितीन शेजूळ या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला झाला. अनेक वार करून त्याची हत्या करण्यात आली. याच घटनेचं दुसरं सीसीटीव्ही समोर आलंय. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सध्या सुरू आहे.
शिर्डीत झालेल्या हत्याकांडानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा पोलीस प्रशासन आणि शिर्डीतील गावकऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत विखे पाटलांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय। शिर्डी हत्याकांड प्रकरणी भाजप नेते सुजय विखेंनी पोलीस अधीक्षकासह राकेश ओलांची भेट घेतली। शिर्डी पोलीस ठाण्यात जात त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये काल बसण्याच्या जागेवरून वाद होऊन एका प्रवाशावर हल्ला करण्यात आला, ज्यात त्याचा मृत्यू झालाय। हा सगळा प्रकार नंदुरबार रेल्वे स्टेशनवर घडला। विशेष म्हणजे या घटनेनंतर नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्हीच नसल्याची बाब समोर आली आहे। चेन्नई जोधपूर एक्सप्रेसमध्ये जागेवरून झालेल्या राड्यात एकाचा मृत्यू झाला। दरम्यान या हत्येप्रकरणी जोवर आरोपींना जेरबंद करत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी केलाय। नंदुरबार रेल्वे स्टेशनवर सुरू असलेल्या अवैध आणि गोरखधंद्यांना पाठीशी घालण्यासाठी सीसीटीव्ही लावले जात नाहीत का, असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी केलाय। रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेताना रावल यांना अश्रू अनावर झाले। मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला। आता सगळ्या शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असणार आहे। मराठीत बोलण्यात नकार दिला तर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। राज्यभरात आरटीई शुल्काच्या प्रतिपूर्तीचे तब्बल 2400 कोटी रुपये थकीत आहेत। त्यामुळे यंदाच्या आरटीई ॲडमिशनसाठी पूर्ण शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतलं जाणार आहे। दरम्यान सरकार आणि संस्था चालकांच्या या वादात पालक विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। गडचिरोलीतील 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। 82 गुन्हे दाखल असलेल्या अशोक सडमेक उर्फ बालन्ना यांनीही पत्नीसह आत्मसमर्पण केलंय। बालन्नावर 34 पोलिसांच्या हत्येचा, जाळपोळीचा गंभीर गुन्हा दाखल आहे। बुलढाण्याच्या डोणगावमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीजवळ जैविक कचरा टाकून त्या कचऱ्याला आग लावली। या आगीनं अचानक उग्र रूप धारण केलं। आरोग्य कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। जळगाव महानगरपालिकेनं शहरातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा प्रस्ताव तयार केला। दरम्यान वस्त्यांची नावं बदलण्याऐवजी समाजसुधारक आणि महापुरुषांचं नाव देण्याची मागणी कजरभाट समाजानं केली आहे। या संदर्भातील निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आलंय। नांदेडच्या अर्धापूरमध्ये धावत्या कंटेनरला अचानक आग लागली। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला। चिपळूणच्या विरेश्वर कॉलनीत भाजी आणि फळ मार्केटचं काम सुरू आहे। या कोट्यावधींच्या कामासाठी माती मिश्रित वाळू वापरली जात असल्याचं समोर आलं। त्यामुळे मार्केटच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जाते। परशुराम घाटात केमिकल टँकरमधून लिकेज होत होतं, त्यामुळे दुचाकीस्वार या द्रव्यावरून घसरून पडले। घाटात सगळीकडेच केमिकल पडल्यामुळे वाहन चालकांची संबंधित टँकर चालकाला अडवलं। पुणे बंगळुरू महामार्गादरम्यान कराड आणि मलकापूरच्या दरम्यान 6 पदरी उड्डाणपूल तयार होणार आहे। दरम्यान महामार्गाच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे कराडचे आमदार अतुल भोसले चांगलेच आक्रमक झालेत। या संदर्भात भोसलेंनी थेट नितीन गडकरींकडे तक्रार करत नाराजी व्यक्त केली। धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील बर्न वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे इथं असलेल्या रुग्णांना सोलापूरला पाठवलं जात आहे। त्यामुळे हा वॉर्ड लवकरच सुरू करा अशी मागणी नागरिकांनी केली। गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचं प्रकरण बुलढाण्यात उघडकीस आलं होतं। दरम्यान संबंधित महिलेची बुलढाण्यात सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे। महिलेनं गोंडस मुलाला जन्म दिला असून बाळाला पुढील शस्त्रक्रियेसाठी अमरावतीत रेफर करण्यात आलं आहे। बुलढाण्याच्या निरोड गावात अज्ञाताकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता। दरम्यान ग्रामपंचायतीकडून पुतळा हटवण्यात आल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला। गावकऱ्यांनी एकत्र येत पुतळा हटवण्याला विरोध केला। यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। लातूरच्या उदगीरमध्ये नगर परिषदेनं भटकी कुत्री पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे। उदगीरमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून नागरिकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्यात। त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी पालिकेनं मोहीम सुरू केली आहे।
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद गावातील महिलांनी हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गावात जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे, मात्र 3 वर्ष उलटूनही गावात पाणी पोहोचलं नाही। गावाला पिण्याचं पाणी देण्यात यावं या मागणीसाठी महिला आक्रमक झाल्यात। लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। शहरातील रखडलेल्या विकास कामांवरून आक्रमक होत जाधव यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। इसापूर धरणातून पिण्याचं पाणी सोडा या मागणीसाठी 15 गावातील नागरिकांनी नदीपात्रात उपोषण सुरू केलं। नदीकाठच्या गावात पाणी टंचाई असून पिण्यासाठी तसंच जनावरांसाठी पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांनी 2 महिन्यांपासून पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे गावकरी थेट नदीपात्रात उपोषणाला बसलेत। पैठणच्या आपे गावात अज्ञात व्यक्तीनं 2.5 एकर क्षेत्रावरील उसाला आग लावत पेटवून दिलं। या आगीत स्थानिक शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। बीडच्या नेकनूरमध्ये शासकीय रुग्णालयाचे बांधकाम करताना लोखंडी प्लेट डोक्यावर पडल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला। शंभूदास असं मृत्यू झालेल्या 38 वर्षीय कामगाराचं नाव आहे। पाचोरा तालुक्यातील बांबुरुड शिवारातील ऊसाच्या शेताला भीषण आग लागली। या आगीत लाखो रुपयांचे ऊस आणि शेतीचं साहित्य भस्मसात झालंय। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ड्राय डेच्या दिवशी अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी दर्यापूरचे आमदार गजानन लवटेंच्या पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 जानेवारी रोजी गजानन गोतमारे या आरोपीला दारू विकताना अटक करण्यात आली होती। दरम्यान गजानन लवटेंचे पुत्र विनय लवटे याने दारू विकण्यासाठी दिली असता जबाब आरोपीनं पोलिसांना दिलाय। नाशिकच्या पंचवटी परिसरात 2 गटात जुन्या वादातून गोळीबार करण्यात आला। यावेळी 2 गटात तुफान हाणामारी झाली। दरम्यान गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून नागरिकांमध्ये मात्र दहशतीचं वातावरण आहे। मालकीच्या प्लॉटवरच अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बीडच्या परळीत उघडकीस आलाय। या घटनेच्या निषेधार्थ गुन्हा दाखल करण्यासाठी सोने व्यापाऱ्यांसह नागरिकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 53वे विदर्भ प्रांत अधिवेशन नागपुरात पार पडले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलंय। या अधिवेशनात 1850 विद्यार्थी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत। उर्वरित वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा घेऊयात। जळगाव जिल्ह्यातील वाळू धरण ठरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। या बैठकीत नागरिकांनी आपल्या सूचना मांडल्या तर जिल्हा प्रशासनानं वाळू धोरणाचा मसुदा सादर केला। खामगावच्या श्री कालिका देवी मंदिरात वसंत पंचमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आई कालिकेची शोभायात्रा काढत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नांदेडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिले होते। दरम्यान अशोक चव्हाण स्वतः भाजपचे नेते आहेत का हे त्यांनी तपासावं असं म्हणत प्रताप पाटील चिखलीकरांनी चव्हाणांना टोला लगावलाय। स्वातंत्र्य लढण्याची खुमखुमी असेल तर राष्ट्रवादीची तयारी आहे असा इशारा त्यांनी दिलाय। काही क्षणांची विश्रांती घेतो, लगेचच पुन्हा परत येतोय।